नागपूरमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निषेध नोंदवला आहे। बॅनरवर जाहीर निषेध असा स्पष्ट संदेश देत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करत धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे। आणि या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी केला आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला। शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। शिवरायांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचा नागपुरात तीव्र निषेध। शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा संताप, माफी मागा अन्यथा महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही। शिवसैनिकांचा कडक इशारा। नागपूर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाच्या काडीचाही संबंध नसताना केवळ स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी महाराजांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या स्वयंघोषित धीरेंद्र शास्त्री बागेश्वरधाम यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नागपूर महानगरतर्फे आज तीव्र शब्दात धिक्कार करण्यात आला। महाराष्ट्राच्या आराध्य दैवतेचा अपमान करणाऱ्या या प्रवृत्तीचा माज उतरवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही असा संतप्त इशारा यावेळेस देण्यात आला। ज्वलंत निषेध आंदोलन पार पाडले। या अपमानजनक वक्तव्याचा निषेधार्थ नागपूर महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, शहर प्रमुख संदीप रियाज पटेल, हरिभाऊ बानाईत आणि महिला आघाडी डॉक्टर सौ मंजुषा बोधनकर, सौ सुरेखाताई खोब्रागडे, युवासेना यांच्या खंबीर नेतृत्वात महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य निषेध आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली। शिवसेनेची आक्रमक भूमिका। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी ठणकावून सांगितले की छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहेत। त्यांच्याबद्दलची चुकीची विधाने महाराष्ट्रात कधीही खपवून घेतली जाणार नाहीत। धीरेंद्र शास्त्री समस्त शिवप्रेमींची आणि महाराष्ट्राची बिनशर्त माफी मागावी। जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्राच्या मातीत बागेश्वरधामचा एकदाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही। जिथे कार्यक्रम होतील तिथे शिवसैनिक स्टाईलने उत्तर दिलं जाईल। नारेबाजीने दणाणले नागपूर। आंदोलनादरम्यान खालील घोषणांचा नागपूर शहर परिसर दणाणून गेला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या ढोंगी शास्त्रीचा धिक्कार असो। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। हिंदवी साम्राज्याचे छत्रपती शिवरायाबद्दल ज्यांच्या बोलण्याची लायकी नाही ते छत्रपती शिवरायाबद्दल अपशब्द आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा तडजोड नाही अशा प्रकारचे शब्द त्यांनी वापरले। आणि छत्रपती शिवरायाचे या महाराष्ट्राचे सगळ्यांचे आराध्य दैवत आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे महिला आघाडी, युवासेना आणि शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहे। त्याचप्रमाणे त्यांनी ज्या प्रकारचं येथे रामदास स्वामी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि छत्रपती शिवराया यांचं कार्य वेगळं आहे आणि याच्यामध्ये एक झगडा लावण्याचं काम, एक भांडण लावण्याचं काम आणि तेढ करण्याचं काम या शास्त्रींनी केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल केलेलं जे वक्तव्य आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभे आहोत। आणि अशी मागणी जी आहे ते त्यांनी केली पाहिजे आणि अन्यथा आम्ही शिवसैनिक म्हणून, शिवप्रेमी म्हणून, या आमचे दैवत जे छत्रपती शिवराय आहे त्यांचे भक्त म्हणून, त्यांचे कार्यकर्ते म्हणून या धीरेंद्र शास्त्री यांना माफी जर मागितली नाही तर या ठिकाणी आम्ही त्यांना फिरू देणार नाही, त्यांचे कार्यक्रम देखील होऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आम्ही ही इशारा आणि चेतावणी देण्यासाठी या ठिकाणी विनाकारण हा प्रकार त्यांनी केलेला आहे म्हणून त्यांनी माफी मागावी अशा प्रकारची भूमिका आमची आहे। आणि हे न केल्यास याच्यानंतर ज्या प्रकारे शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन होईल त्या पद्धतीने आंदोलन केले जाईल। मी नागपूर शहर संपर्क संघटिका डॉक्टर अंजुषा बोधनकर आणि या ठिकाणी आम्ही सर्व महिला आघाडी मान्य किशोरजी कुमेरिया यांच्या नेतृत्वात हे निषेध करतो आहे। याचं कारण असं, महाराष्ट्राचा जे इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास जगावेगळा आहे
इथे संतांची पवित्र वाणी आहे, तर शिवाजी महाराजांचं शौर्य इथे आहे, आंबेडकरांची विद्वत्ता या ठिकाणी आहे आणि असं भरपूर सर्व विद्वत्तेने लखलखलेलं या महाराष्ट्र भूमीचा इतिहास छेडण्याचं काम या धीरेन शास्त्रीने केलेलं आहे. आणि या धीरेन शास्त्रीने जे शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं त्याच्यावर आपले मुख्यमंत्री म्हणतात की हे जे लघुकथा आहे अशा लघुकथाबद्दल त्यांचा आधार घेऊन धीरेन शास्त्री म्हणतात, तर मला मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे की पौराणिक आणि ऐतिहासिक या दोन गोष्टींमध्ये फरक असतो. पौराणिकमध्ये लघुकथा मांडल्या जाते, जर इतिहासामध्ये लघुकथा जर घेतल्या तर ते इतिहास राहणार नाही. अशा प्रकारे यांनी इतिहासाचं जे छेडण्याचं काम केलेलं आहे. धीरेन शास्त्रीच्या भाषेमध्ये अगर महाराष्ट्र के इतिहास को छेडोगे तो तुम्हें छोडेंगे नहीं, ये इशारा आज आमच्या शिवसेनेच्या वतीने धीरेन शास्त्री यांना देण्यात येत आहे. आंदोलनाचं उद्देश जे वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलं आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतिहासाची माहिती न घेता एक चुकीचं वक्तव्य एका संतांनी करणं हे अतिशय म्हणजे घृणास्पद गोष्ट आहे. जर का आपल्याला थोर पुरुषांची माहिती नसेल तर आपण कोणाबद्दल बोलू नाही, आणि तोही एक संत व्यक्ती महाराजांबद्दल असे चुकीचे शब्द वापरतोय, हा फार निषेधार्थ आहे. आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं आज त्यांचा निषेध प्रकट करतोय. धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याची त्यांनी जाहीर माफी मागावी आणि या महाराष्ट्राची माफी मागावी. आजचा ट्रेंड होऊन गेला आहे, कोणी उठतं छत्रपती शिवाजी महाराजबद्दल बोलतं. TRP कमवायचा हा सगळ्यात सोपा, लोकांनी महाराजांना TRPचं एक हे बनवून ठेवलं आहे. हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. आणि एवढ्या या गेल्या 2 वर्षात आपण बघतोय वारंवार महाराजांना कुणी ना कुणी उठून महाराजांबद्दल वक्तव्य करतोय. हे महाराष्ट्र कधीही खपून घेणार नाही. आणि यापुढं माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्याला महाराजांचा अभ्यास नाही त्यांनी कृपया करून महाराजांविषयी बोलू नाही. धन्यवाद.